अरे आजचा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपल्या समोर. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. अगदी मान्यवर कक्षामध्ये आज आपण पाहतोय भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेबांना नक्कीच अगदी या स्पर्धेला आपली मोलाची उपस्थिती साहेबांनी दिलेली आहे. जानमान भावाले संघाच्या वतीनं साहेबांचं देखील मनापासून आपण स्वागत आणि आभार व्यक्त करूया आणि जाऊया सामन्याकडे. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा चेंडू आलाय वाईट. श्याम स्पोर्ट धामणगाव आणि बीबी स्पोर्ट इताडे असा आपण सामना पाहतोय. अतिशय चांगलं मैदान डीडी ग्राउंड भिनार. लोणार संघ आणि ओली गावदेवी, ओली आणि गावदेवी लोणार दोन्ही संघांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहा. शेखर मयेकर चेंडूला अगदी ऑफ ड्राईव्ह केलाय. वा, क्लास फटका. अगदी चेंडू चाललाय सीमा पार. शेखर मयेकर यांच्या बॅटमधून हा पहिला चौकार. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचलेली आहे. 12:12 21 मिनिटांनी सामना सुरू झालाय. 12:21 आपला टायमर आम्ही सेट केलाय. ते इनसाइड आउट. वा, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या वरून हा फटका खेळले होते. अप्रतिम क्लास दाखवताना फलंदाज शेखर तंत्रशुद्ध फलंदाज आहेत. मधुकर यानं जय हिंद देवरुंग संघाविरुद्ध जी गोलंदाजी केली होती तिचा अभ्यास करून शेखर मयेकर अगदी ते फलंदाजी करतायत. मधुकरनं देवरुंग संघाच्या अगेन्स्ट फक्त 3 धावा दिल्या होत्या. इथे पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनला अडवलाय. एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या 11 11 जाऊन पोहोचलेली आहे. 5 चेंडू फेकलेत. 1 वाईट, 2 चौकार, 2 सिंगल अशा धावा आतापर्यंत मधुकरनं खर्च केल्यात. पहिल्या सामन्यातील सामनावीर वसंत भोईरचा क्लास. 4 धावा. गुड बॅटिंग. आज श्याम पाटील खुश असतील. संपूर्ण संघाचे सहकार्यानी प्रेक्षक आज या संघावर खुश असतील. 5 चेंडूमध्ये 2 चौकार शेखर मयेकर यांच्या बॅटमधून तर हा पहिला चौकार वसंत भोईर यांच्या बॅटमधून. संघाची टोटल 15 वर जाऊन पोहोचलेली आहे. 5 चेंडूमध्ये आले 15. हा शेवटचा चेंडू. इथे देखील चेंडूला ऑन साईडला खेळलेत. बघूया चेंडू येतोय मिड ऑन वरून लॉंग ऑनला. 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि बिनबाद जिंदाबाद. धावा लागलेत 17. चांगली सुरुवात. बीबी स्पोर्ट इताडे संघाचे भगवान एक चांगले सलामीवीर गोलंदाज. मात्र या दुसऱ्या सामन्यातून कुठेतरी 17 धावा त्यांनी खर्च केलेत. या उलट जय हिंद देवरुंग संघाच्या विरुद्ध पहिल्या सामन्यातून फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि एक महत्त्वाची विकेट देखील त्यांनी मिळवली होती. बघूया इथे दोन्ही संघ या स्पर्धेतून दुसरा फेरीचा सामना खेळत आहेत. दोन्ही संघांनी एक विजय संपादन केलेले आहे. चांगली स्पर्धा. अगदी रुपेशदादा म्हात्रे साहेब आपले रजा घेताना साहेब धन्यवाद. आपण आलात या स्पर्धेमध्ये आपली अमूल्य वेळ आपण दिलीत. यशवंतजी केने साहेब आणि ऑल टीम जयमान भावाले संघाच्या वतीनं साहेब आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. पहिला चेंडू 12:21 टाकलेला आहे आणि 12:26 झालेली आहेत. पहिले 3 ओव्हर 15 मिनिटं आपल्याकडे वेळ असेल. होम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ किनी मानकुलीकर यांची टेक्निकल टीम या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण दाखवत आहे. हा चेंडू अगदी पायामध्ये टाकला आहे. बघूया बॅटला स्पर्श झाला अगदी शेखर मयेकरनं. सुरेश घरत सरनं इशारा केलाय. वा,
चांगले क्रिकेटर आहेत. शेखर मयेकरांना नेहमी आपण एक अगदी शांत संयमी असा खेळाडू पाहिलेला आहे. धावसंख्या 18, 7 चेंडूमध्ये धावा आलेत 18. गोलंदाज नवनाथ यांच्या चेंडूवर अगदी चांगला आपण हा फटका पाहतोय वसंत भोईर यांच्या बॅटमधून. कव्हर ड्राईव्हचा चांगला फटका आपण पाहिलाय. वसंत भोईर देखील एक चांगले तंत्रशुद्ध फलंदाज आहेत. पहिल्या सामन्यातून सामनावीर राहिले होते. श्याम स्पोर्ट धामणगाव या संघाकडून. शेखर मयेकर खेळतायत 10 वर. 2 चौकार 2 सिंगल. इथे चेंडूला उडवलाय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेच्या बाहेर शेखर मयेकर यांचा पहिला षटकार. काय चांगली फलंदाजी अगदी धुव्वाधार. 5 चेंडू खेळलेत 16 वर खेळतायत. 2 चौकार 2 सिंगल आणि हा षटकार. दोन्ही फलंदाजांचा अल्पेश आपण विचार केला तर अजून एकही डॉट चेंडू खेळले नाहीयेत. 9 चेंडूंचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा तोच फटका आणि रिझल्ट बघूया. काय चांगला प्रयत्न आहे. बघूया जरूर इथे चेंडू अडवलाय की नाही. बघूया. अगदी चांगला फटका आपण पाहिला होता. आपण जाऊया होम फोटो लाईव्ह टेक्निकल टीमकडे. पंचांनी देखील इशारा तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. नक्कीच बघूया आपण होम फोटो लाईव्ह टेक्निकल टीमकडे जाऊया. सुरेश घरत सरांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवले. पंच आपण या. तिसरे पंच भाऊ पाटील सर. आयोजन कमिटी विजयजी केने. आयोजन कमिटी आपण या जरा. तिसरे पंच म्हणून आपण इथे पाहायचं आहे की हा षटकार अडवलाय. नक्कीच याचं उत्तर आपल्याला मिळेल. या आपण विजयजी केने. नक्कीच कुठल्याही संघावर अन्याय होणार नाहीये. धावा बनलेत 25 आणि या चेंडूवर बघूया काय निर्णय येतोय. 1 धाव की 6 धावा याचं उत्तर आपल्याला मिळेल. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून हे तपासलं जातोय. आणि ते चेंडू अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. गुड फिल्डिंग. फक्त 1च धाव आणि धावसंख्या 26. अगदी दूध का दूध पाणी का पाणी. होम फोटो लाईव्ह टेक्निकल टीम. बघूया नवनाथ वसंत भोईर चेंडूला अगदी ऑन साईडला खेळलेत. बघूया ऑन द ऑफच्या अंदाजानं दुसरीची कॉलिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच शेखर मयेकर आणि वसंत भोईर यांचं आपण कौतुक करू. अगदी खेळपट्टीच्या बाहेरून दोन्ही फलंदाज धावतायत. सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मातीची खेळपट्टी आहे आणि आपण मातीच्या खेळपट्टीवरून धावून घ्यायचे नाही आहेत. 28 धावा लागलीत. चांगल्या टोटलकडे इथे हा चेंडू आलाय डॉट. वसंत भोईरेने चेंडू येण्याआधीच मन बनवलं होतं की मला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं आहे. नक्कीच तुम्ही मनामध्ये ठरवून फटका खेळू शकत नाही. जसं चेंडू येईल तसं तुम्हाला खेळावं लागेल. डॉट बॉल. 2 ओव्हर 14च्या सरासरीनं 28 धावा बनवल्यात. चांगली टोटल आहे. शेखर मयेकर यांनी
आतापर्यंत आपण पाहिलं तर 17 धावा बनवलेत, 2 चौकार, 3 सिंगल, 1 षटकार. तर वसंत भोईर 10 वर खेळतायत आणि 1 वाईट. अतिशय चांगलं गुणलेखन आपण पाहतोय अल्पेश गायकवाड, भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाशी संलग्न असलेले एक गुणलेखक. बघूया ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाज संजय. नक्की ज्या संघानं देवरुंग संघाच्या अगेन्स्ट 4 ओव्हरमध्ये 31 खर्च केले होत्या, आता मात्र संघ श्याम स्पोर्ट धामणगाव आहे आणि 2 ओव्हरमध्ये त्यांनी धावा बनवलेत 28. हा फटका आपण पाहतोय अगदी इनसाइड आउटचा कडक शॉट. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच चार धावींनी संघाची टोटल 32. 13 चेंडूंचा खेळ संपलाय आणि पहिली सलामीर जोडीची चांगली भागीदारी पार्टनरशिप. शेखर मयेकर चांगल्या लय मध्ये आहेत. नवनाथचा चेंडू बघूया इथे. सिंगल धाव घेण्याचा मोह आवरता आला नव्हता, मात्र रिटर्न आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत वसंत भोईर. धाव घेता आली असती. शेखर मयेकर तयार नव्हते. शेखर मयेकर यांना ठाऊक आहे की माझ्या बॅट मधून आज फटके येत आहेत. बघूया 32 धावा, 14 चेंडू मध्ये 32 आलेत आणि ते बॅटची आउटसाइड एज. चेंडू चाललाय अगदी शॉर्ट फाईन लेग रिजन मधून डीप फाईन लेग सीमारेषेच्या दिशेनं आणि ते चौकार आलाय. 36 वर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. चांगली फलंदाजी शेखर मयेकर करतायत. नक्कीच गावदेवी वेले संघाचे भालचंद्र म्हात्रे सध्या आम्हाला होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत. त्यांनी जयमान भावाळे संघाला या स्पर्धेसाठी आणि दोन्ही संघांना त्यांनी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. आपलं स्वागत आहे भालचंद्र म्हात्रे, विकास मुकादम. सध्या आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक जोडलेले आहेत आणि त्यांनी या स्पर्धेचं कौतुक केलेलं आहे. हॅलो. त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय. नक्कीच निलेश दादा चोरगे व्यासपीठावर उपस्थित झाले आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पंधरा चेंडू मध्ये धावा बनवले 36. गोलंदाज नवनाथ लॉंग रनअप न राऊंड द विकेट. तुमच्या व्हीआयपी डाईस अँडच्या टोकाकडून गोलंदाजीला सुरुवात करताना अगदी 15 चेंडू मध्ये 36. एक चांगल्या टोटल कडे आपण पाहतोय श्याम स्पोर्ट धामणगाव संघ. इथे हा चेंडू चांगला होता, अगदी चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. भगवान यांच्याकडून चांगली फिल्डिंग, कॉलिंग व्यवस्थित नव्हती. दुसरी धाव नक्कीच घेता आली असती, मात्र वसंत भोईर आणि शेखर मयेकर यांच्यामध्ये चर्चा पाहायला मिळाली नव्हती. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या 37-37. शेवटचे 8 चेंडू या पहिल्या इनिंगचे शिल्लक आहेत. 16 चेंडूमध्ये आलेत 37 धावा. हा फटका केल्याचा तो ऑन साईडला. चेंडू येणे आधीच बॅट फिरली होती
आणि चेंडूनं शरीराचा वेध घेतलाय. पंचांचा इशारा आला आहे. लेग बाईच धावा येवत कसेही येवत नक्कीच समोरच्यांना एक बनवली तर दुसऱ्या संघाला दोन बनवावे लागतात. क्रिकेटमध्ये चेसिंग इज कंपल्सरी आहे. ही आपली नियमावली आहे. सध्या भिवंडी क्रिकेटमध्ये रेग्युलर क्रिकेट असो अंडर 90 की 40+, चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. चांगला फटका इनसाइड आउट. अगदी भगवान तिथे उपस्थित मधुकर आहेत. काय चांगला झेल टिपलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला अगदी शिमारीच्या लगत हा झेल टिपलाय. भगवान एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत मधुकर. बिबिसोट इताडे संघाचे एक सलामीवीर गोलंदाज देखील आहेत. संघनायक देखील आहेत. मधुकर चांगला झेल टिपला आणि पहिला विकेट अगदी संजयनं मिळवून दिलेली आहे. 18 चेंडूमध्ये आपण पहिल्या सलामीवीरांची भागीदारी 38 धावांची भागीदारी केलेली आहे. शेखर मयेकर यांनी 11 चेंडूमध्ये 26 धावांची मौल्यवान खेळी साकारलेली आहे. 4 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलाय. उभ्या शेवटचा आणि अंतिम ओव्हरसाठी जॉनी तिसकारे गोलंदाज. नक्कीच पहिल्या मॅच मधून काय गोलंदाजी केली होती बिबिस्पोर्ट इताडे संघाने. जय हिंद देवडूम संघासमोर 4 ओव्हरमध्ये धावा फक्त 31 खर्च केल्या होत्या. मात्र तो सामना दुसरा होता, संघ दुसरा होता. हा सामना अगदी आपण पाहिलं तर श्याम स्पोर्ट धामणगाव संघासमोर खेळताना इताडे संघ आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये दिले 38. अमोल नवीन फलंदाज अमोल आलेत. गोलंदाज जॉनी. चांगला चेंडू होता. अगदी विकेट टू विकेट आपण चेंडू पाहिला. चेंडू चाललाय अगदी शत्रक्षकाला बीट करून सीमा पार. हा नशिबाचा चौकार. नक्कीच अगदी मैदानामध्ये ग्रास आहे, चांगलं गवत आहे. फिल्डिंग व्हायला हवी तशी होत नाहीये. आपण पाहिलं श्यामस्पोर्ट धामणगाव संघाने देखील पहिल्या सामन्यातून फिल्डिंग करताना चुका केल्यात. मात्र या सामन्यातून काय फलंदाजी केली आहे. वा 42 धावा आल्यात. इथे 1 धाव वसंत भोईर यांच्या बॅटमधून. धावसंख्या 43. लोणाड संघ आणि ओली संघ आपण आल्याची रिपोर्टिंग करा. गावदेवी ओली आणि गावदेवी लोणाड पुढील 2 संघादरम्यान आपण टॉस करणार आहोत. स्वर्गीय चरपट राघव केने टॉस बॉक्स आम्हाला सुनीलजी केने यांनी उपलब्ध करून दिले. त्यांचे देखील विशेष आभार. जानमान बाबाळे संघाला या स्पर्धेसाठी ज्या दानशोधांनी सहकार्य केले त्यांचे आपण विशेष आभार आपल्या संघाच्या वतीनं व्यक्त करूया. चांगला चेंडू अमोल यांच्यासाठी. हा चेंडू फुल टॉस होता. चेंडूला हलक्या हातानं खेळलाय मात्र आता चुकी होणार नाही. चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद अमोल. ताकद झोकता आली नव्हती. अगदी ऑन द ऑफच्या अंदाजानं चेंडूला फक्त हवेमध्ये खेळले होते अमोल. शेवटचे 2 चेंडू आहेत. बघूया संतोष की सुनील कुठल्या फलंदाजाला इथे मैदानामध्ये पाचारण केलं जाईल. 43 धावा लागलेत. नवीन फलंदाज संतोष ज्यांनी पहिल्या सामन्यातून चांगली गोलंदाजी केली. चांगला झेल देखील टिपला होता. संतोष न्यू बॅटर इनेट नंबर 4. 2/43. 22 चेंडूंचा खेळ संपलाय आणि उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वेलकम विजय स्पोर्ट खांडपे संघाचे या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होतोय.
आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज जॉनी, चांगला चेंडू, अगदी चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फसलाय. चांगल्या टप्प्यावर आपण हा चेंडू पाहिलाय आणि हा चेंडू देखील आलाय डॉट, सॉरी वाईटचा इशारा केलाय. समश्व वाईट चेंडू. अगदी आपण पाहिलं तर चेंडू काहीसा स्वेर होता. नक्कीच मातीच्या खेळपट्टीवर खेळताना तुम्हाला चेंडूची निवड करणं खूप महत्वाचं आहे. चेंडूच्या लाईन लेंथवर पोहोचणं महत्वाचं आहे. इथे चांगला फटका आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे चुकतायत. 2 पूर्ण. वसंत भोईरचा तिसरीचा प्रयत्न आणि ते बघता बघता तिसरी पूर्ण. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा, वय वर्ष 45 चे खेळाडू वसंत भोईर काय खेळपट्टीवर पलताना आपण पाहिलाय. वा, गुड रनिंग. धावसंख्या झाली 47 आणि विजयाचं लक्ष असेल 12च्या सरासरीनं बरोबर 48 धावांचं. 24 चेंडूमध्ये 48. आपण जाऊया पुढील 2 संघादरम्यान करूया पुढील सामन्याची टॉस. तिथे उपस्थित आहेत माझे सहकारी समालोचक संदेश वखारे. चला, ओवली संघ आणि लोणार आपली दोन्ही संघांची ऑफिशियली रिपोर्टिंग अल्पेश गायकवाड यांच्याकडे करायची आहे. हॅलो हॅलो. हॅलो, वेलकम. महेश वारे सोबतच किरण पाटील. गजा नाही तो मजा नाही आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. राजेश गुलबी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर व्यासपीठावर अजय भोईर यांचं देखील शुभ आगमन नुकतंच झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. टीम लोणाड विपक्ष ओवली या 2 टीममध्ये आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. कैलासवासी चरपट राघव केने यांच्या स्मरणार्थ हे टॉस बॉक्स आपण या ठिकाणी पाहतोय. सुनील दादा केने यांनी हे स्पॉन्सर केलंय. चला, टीम ओवलीचे कॅप्टन आपण त्वरा करा, लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये आम्हाला जॉईन व्हा. टीम ओवलीचे कॅप्टन स्वागतम, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच च्या ट्रॉफीज आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सर झाल्या आहेत. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व मालिकावीरच्या ट्रॉफीज देखील आम्हाला स्पॉन्सर झाल्या आहेत. मित्र, आज महिला म्हटलं की नक्कीच क्षेत्र कोणतंही असो, आज त्या कुठेही कमी नाही आहेत याचंच एक ज्वलंत उदाहरण म्हणून तुम्ही व्यासपीठावर पाहू शकता. माजी सरपंच मॅडम या ठिकाणी त्यांचं शुभ आगमन झालं आहे. कॅप्टन आले नाही. विजय दादा केने आपण या ठिकाणी संपर्क साधा. विजय दादा केने. नक्कीच नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं माजी सरपंच
निशा श्याम भालेकर मॅडम सोबतच श्याम भालेकर दादा आपण देखील या. विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये या. टॉस आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उडवला जाईल. नक्कीच माजी सरपंच मॅडम या ठिकाणी शुभ आगमन त्यांचं टॉस बॉक्समध्ये. मान्यवर सोबतच दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. काटा असं म्हणणं आहे टीम लोणारचं. यस मात्र त्या उलट आलाय. मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय या ओवली टीमचा कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस जिंकलाय, काय करणार? बॅटिंग करणार. प्रथम फलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. 50+ जाण्यामागे कोणते असे फलंदाज आहेत की ज्यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील? प्रवीण जोशी आहे, कैलास पाटील आहे, प्रेमनाथ पाटील आहे, यतीश म्हात्रे आहे, दयानंद म्हात्रे आहे. जय हनुमान चषक कसं वाटतं या ठिकाणचं आयोजन नियोजन ग्राउंड? आम्ही मागच्या वेळेस पण खेळलेलो, पण ते दुसऱ्या येवई ग्राउंडवरती खेळलेलो होतो. पण हा ग्राउंड चांगला आहे आणि खेळायला मजा येईल. नक्कीच मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. त्यानंतर टीम लोणारचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय केलं असतं? क्षेत्ररक्षण. आता मात्र फलंदाजी नक्कीच त्यांनी देखील घेतली आहे. जे हवं ते घडते. क्षेत्ररक्षण करत असताना समोरील टीमला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? तात्या, दिलीप तात्या आणि मी आणि विकास मळी वगैरे यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्की. धन्यवाद तुम्हाला. मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय टीम ओवलीच्या कॅप्टनने. प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे, तर गोलंदाजीसाठी टीम लोणारला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्समधून तुम्हाला मी घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी व्हॉइस ऑफ मानकोली कालीराम केनी उपस्थित आहेत. ओव्हर टू द कॉम बॉक्स. धन्यवाद. टीम लोणारचे कॅप्टन आपण या ठिकाणी संपर्क साधा. बोलून घ्या त्यांना. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 48 लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बिबिस्फोट इताडे संघ पाहतोय. 11वर पोचलाय. मधुकर खेळतात 10 वर आणि गुरुनाथ साथ देतात 1 वर. रामा भोईर यांचा चेंडू आपण पाहतोय. अगदी चेंडूला श्याम पाटील यांचा अडवण्याचा प्रयत्न फसलाय. एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. सिंगलनं धावसंख्या 12वर पोचले. बरोबर 12ची सरासरी प्रति ओव्हर मध्ये बिबिस्फोट इताडे संघाला पूर्ण करायची आहे. आणि पहिल्या ओव्हरमध्ये अगदी 12 धावांना स्पर्श झालेला आहे. जशास तसं उत्तर बिबिस्फोट इताडे संघ देताना आपण पाहतोय. मधुकर खेळतायत 10 वर आणि गुरुनाथ खेळतायत 2 वर. बघूया ओव्हर नंबर 2 साठी सुनील पाटील हे गोलंदाज आलेले आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा खेळ संपला आहे आणि आता आपल्याला
सर्व क्षेत्ररक्षकीय सीमारेषा लगत पाहायला मिळतील. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. पहिले 3 ओव्हर 15 मिनिटं. बघा या सामन्यातून देखील एक झेल सोडलेली आहे. आजच्या दिवसातून आपण पाहिलं तर फिल्डिंग ही मुख्य डोकेदुखी धामणगाव संघाची राहिलेली आहे. नक्कीच शरदजी भोईरी साहेब, जय हनुमान, जय भोलेनाथ सर्वले संघाचे करता धरत आहेत. हॅलो, यस पप्पू धले आपण या ठिकाणी संपर्क साधा. पप्पू धले, विजय दादा केने आपणास बोलावत आहेत. आपण या ठिकाणी संपर्क साधा. तर नक्कीच आपण व्यासपीठावर बोलूया. काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष अरविंद भोईर साहेबांचं. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहू शकता सन्माननीय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अरविंद भोईर साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. स्वागत सत्कार या ठिकाणी केले जातील. सन्माननीय महेश दादा वारे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी विजय दादा केने आपणास विनंती करतोय, यस आपण या ठिकाणी संपर्क साधा. तर सुनील दादा केने आपण आपल्या शुभ हस्ते महेश वारे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. नक्कीच आपण या ठिकाणी सन्मानित करतोय महेश दादा वारे, ज्यांना रविवारी भिनार संघासमोर इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. विजय दादा केने यांच्या शुभ हस्ते हा सत्कार व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. मायेची भगवी श्वाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत निलेश दादा चोरगे. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा विजय दादा आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. नक्कीच निलेश चोरगे म्हटलं की जय महाराष्ट्र धामणगाव टीमचं एक मोठं नाव. रेग्युलर क्रिकेट आज देखील भरपूर चांगल्या प्रकारे खेळत आहेत. द रन मशीन ऑफ धामणगाव, नक्कीच हे त्यांना जे नाव जे आहे ते मीच दिलंय. नक्कीच त्यांचा मात्र या ठिकाणी स्वागत सत्कार होत आहे. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये नक्कीच नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अरविंद भोईर साहेबांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी विजय दादा केने आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबर यशवंत केने साहेब आपण देखील जॉईन व्हा. अध्यक्ष साहेबांना मात्र व्यासपीठावर या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. त्यानंतर मित्रो, एखादी स्पर्धा म्हटलं की स्पॉन्सरशिप असणं खूप गरजेचं असतंय. नक्कीच आम्हाला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज, त्याचबरोबर मोमेंटोज ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले, अर्थातच माजी सरपंच सौ निशा भालेकर मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. सर बघा, पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा डॉट, तिसऱ्यावर सिंगल, चौथ्यावर सिंगल आणि हे 2 चेंडू आले डॉट. पंच
ओ टू संदेश. 2 ओव्हर 14 धावा झालेत. या ओव्हरमध्ये आलेत 2. पहिल्या ओव्हरमध्ये आले होते 12. जाऊ आपण मान्यवर कक्षामध्ये. हॅलो. हॅलो. व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत मित्र ज्यांच्या सौ माजी सरपंच आहेत अर्थातच श्याम भालेकर दादांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी विजय दादा केने आपणास विनंती करतोय नक्कीच आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर मित्र व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत यतीश दादा म्हात्रे दादांना देखील आपण सन्मानित करूया. मी मनोज भोईर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना मात्र या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. मित्र नक्कीच सन्मान या ठिकाणी होत आहे ज्यांच्या सौ माजी सरपंच आहेत ओवली गावच्या यतीश दादा म्हात्रे यांना या ठिकाणी सन्मानित आपण करतोय. त्यानंतर मित्र किरण पाटील गजा नाही तो मजा नाही हे आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत आपण त्यांना देखील सन्मानित करूया. याच्या स्पोर्टचे ओनर आहेत मित्र ट्रॉफीज बॅट क्रिकेटचं कोणतंही साहित्य तुम्हाला जर आवश्यक आहे तर त्यांच्या शॉपला जरूर एकदा व्हिजिट द्या. कुंभटपाडा या ठिकाणी नक्कीच त्यांचं शॉप आहे आपण त्यांना सन्मानित करूया. मी मनोज भोईर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण किरण पाटील यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर प्रेमनाथ दादा पाटील देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी पांडुरंग दलवी आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. प्लेयर ऑफ द डे साठी नक्कीच पैठणी आहे जी पैठणी आम्हाला पांडुरंग दलवी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. प्लेयर ऑफ द डे जो खेळाडू ठरेल त्यासाठी पैठणी अर्थातच वहिनी खुश
यस प्रेमनाथ पाटील ह्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. मान्यवरांना योग्य तो मान सन्मान व्यासपीठावर दिला जात आहे. आयोजकांच्या माध्यमातून स्वागत सत्कार सोहळा व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. माजी उपसरपंच ओवली गाव नक्कीच प्रेमनाथ पाटील यांना सन्मानित केलं आहे. त्यानंतर टार्झन पाटील हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. दादांना देखील आपण सन्मानित करूया. मी पांडुरंग दलवी आपणास पुन्हा एकदा विनंती करतोय, आपला शुभ हस्ते आपण टार्झन पाटील दादांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. त्यानंतर छत्रपती दादा गायकवाड हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. पांडुरंग दादा दलवी आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. छत्रपती गायकवाड. ओवली टीमचे खेळाडू आहेत. नक्कीच मात्र या वर्षी खेळ थोडा कमी केला आहे, परंतु टीमची साथ सोडलेली नाही आहे. प्रत्येक ठिकाणी हजर असतात, हे महत्त्वाचं आहे. अल्पयश दादा गायकवाड स्कोर 18 धावा झाल्यात. या अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. श्याम पाटील संघाचे करता धरता पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3, तिसऱ्या ओव्हरमध्ये 3, अशा 3 ओव्हरमध्ये धावा बनले होते 18 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धावा बनवायचे आहेत 30. पहिला चेंडू आलाय नो बॉल. 19 झाल्यात. इथे बॅटची कडा फ्री हिट चेंडू होता. यष्टीरक्षकाचा चांगला प्रयत्न, मात्र प्रयत्न करायला हवा होता का? स्वतःला सावरायचं आहे, आवरायचं आहे. आज झेल जरी घेतला असता तरी फलंदाज मात्र बाद होऊ शकले नसते. नक्कीच फ्री हिट चेंडू होता. 1 धावाली. एका धावीने संघाची टोटल 20. आता बनवायचे आहेत 28. 5 चेंडूमध्ये 28. हा फुलटॉस चेंडू बॅटवर व्यवस्थित घेता आला नाहीये. चेंडू शॉर्ट फाईन लेग रिजनला उचलला जातोय. मान्यवर कक्षामध्ये महेशजी वारे, यशवंतजी केने साहेब, तसेच भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब, यतीशजी म्हात्रे, प्रेमनाथ पाटील, विजयजी केने, यशवंतजी केने आणि आमचे इतर सर्व मान्यवर सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय हनुमान भावाळे आयोजित जय हनुमान चषक 2024 मध्ये पंच सुरेश गरज सरांचा इशारा आला आहे. लेगबाईची एक धाव इथे पूर्ण करताना दोन्ही फलंदाज अगदी पहिल्या विजयाच्या उंबरठ्यावर. श्याम स्पोर्ट दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना आहे आणि दुसरा विजय नोंदवण्याच्या तयारीमध्ये श्याम स्पोर्ट धामणगाव संघ आपण पाहतोय. अगदी अमोल यांनी चेंडूला फील केलाय. डीप मिड विकेट रिजनला फक्त एक सिंगल आणि आता फक्त या सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. जवळजवळ हा सामना आपल्या संघाच्या बाजूनं झुकवलाय. श्याम स्पोर्ट धामणगाव काय चांगली फलंदाजी केली. 47 धावा बनवल्या. 48च्या लक्ष्याचा पाठलाग करताना बीबी स्पोर्ट इताडे संघ इथे कमी पडलाय. अजूनही एक चेंडू या इनिंगचा शिल्लक आहे. बघूया चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी
हा चेंडू देखील आता वाईट. फिल्डिंग हे मेन डोकेदुखी राहिलेली आहे दोन्ही सामन्यातून. बघूया पुढील सामन्यात नक्कीच ज्या चुका झाल्यात त्या सुधारण्याचा प्रयत्न श्यामस्वट धामणगाव संघ करेल, कारण की ही स्पर्धा त्यांच्यासाठी काही लक्की आहे. दुसरा विजय फक्त एक चेंडू दूर आणि ते चेंडू हवेमध्ये आहे. बघूया यष्टीरक्षक जज करतात, वेल जज कॅच आणि विकेट येईल श्याम पाटील यांच्या खात्यामध्ये.